ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग दुसरा. पंचमहाभूत आणि अहंकार. ओव्या आहेत 75 ते 82. भगवंतांनी क्षेत्र व क्षेत्रज्ञ संबंधी असणाऱ्या विविध मतांच्याकडे संकेत करून क्षेत्र 36 तत्वांचं असल्याचं स्पष्ट केलं. ज्ञानदेव आता त्या प्रत्येक पदाचा अर्थ कमी अधिक प्रमाणात स्पष्ट करत आहेत. आता महाभूते कवणे, कवन विषयो कैसे करणे, हे वेगळ आलेपणे एक एक सांगू. आता महाभूते कोणती व विषय कोणते, इंद्रिये ती कशी, हे निरनिराळे एक एक सांगतो. तरी पृथ्वी आप तेज, वायू व्योम इये तुझ, सांगितली बुझ महाभूते पाचे. तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही तुला सांगितली ती पंचमहाभूते समज. आणि जागतीये दशे, स्वप्न लपाले असे, ना तरी अवसे चंद्र गूढू. अथवा लहान बालकांमध्ये तारुण्य जसे गुप्त असते आणि जागृतावस्थेत स्वप्न जसे लीन असते, अथवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो. नाना अप्रौढ बाळकी, तारुण्य राहे थोकी, का न फुलता कळिके आमुदू जैसा. अथवा लहान बालकांमध्ये तारुण्य जसे गुप्त असते, अथवा न उमललेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो. किम बहुना काष्ठी, वन्ही जेवी किरीटी, तेवी प्रकृतीची या पोटी गोप्यू जो असे. फार काय सांगावे अर्जुना, लाकडामध्ये अग्नी जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो अहंकार तो गुप्त असतो. जैसा ज्वरू धातू गतू, अपथ्याचे मिश पाहातू, मग जालिया आतू बाहेरी व्यापी. ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला ज्वर म्हणजे हाडी ज्वर प्रकट होण्याकरता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पाहत असतो, व मग कुपथ्य झाल्याबरोबर शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो. तैसी पाचाही गाठी पडे, जै देहाकारू उघडे, तै नाचवी चहूकडे तो अहंकारूगा. त्याप्रमाणे अर्जुना, पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर म्हणजे पंचीकरण झाल्यावर ज्या वेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो, त्यावेळेस देहाला चोहीकडे नाचवतो म्हणजे कर्म करण्यास लावतो, तो अहंकार होय. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. या अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे. ती अशी की हा विशेष करून अज्ञानी पुरुषाच्या मागे लागत नाही, परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो. भगवंतांनी 5 आणि 6 या 2 श्लोकात क्षेत्राचा विस्तार किती आहे ते सांगितलं. ज्ञानदेवांनी आता महाभूते कोणती व इंद्रिय व विषय कोणते ते एक एक स्पष्ट करून सांगतो असं म्हणून या 2 श्लोकांचा अर्थ 113 ओव्यामध्ये विस्तारून सांगितलेला आहे. त्यातील पंचमहाभूतांचा उल्लेख त्यांनी एकाच ओवीत केला. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. देहात अहम असं जे स्फुरण होतं, त्या अहम स्फुरणाने देहाशी ऐक्य केलं की त्यालाच मग अहंकार असं म्हणतात. नुसते अहम स्फुरण हे परमात्म रूपच असतं, शिवस्वरूप असतं, पण देहाशी ऐक्य केल्यावर ते जीवस्वरूप होतं. अहंकार हा प्रत्येक पदार्थात गुप्त स्वरूपात असतोच. त्या अहंकारामुळेच एक वस्तू दुसऱ्या वस्तूपासून भिन्न होते. त्या अहंकाराचं गुप्त रूप स्पष्ट करताना ज्ञानदेवाने दृष्टांतांची मालिका सादर केलेली आहे. जागृत दशेमध्ये स्वप्न हे नसते असं नाही, तर गुप्त रूपानं असतं. फक्त निद्रा देवीच्या स्वाधीन झाले की भासू लागतं. अमावास्येला चंद्र गुप्त असतो, तो आकाशात असतोच, फक्त अमावास्येला दिसत नाही. याचा अर्थ त्याचे अस्तित्व नसते असं नाही. किंवा बालकाच्या ठिकाणी तारुण्य हेही गुप्त रूपात असते, वय वाढू लागले की ते हळूहळू प्रकट होत जातं. कळीच्या ठिकाणी सुगंध सुद्धा गुप्त स्वरूपात असतोच, तिच्या पाकळ्या विकसित झाल्या की तो प्रत्ययास येतो. लाकडाच्या ठिकाणी अग्नी सुद्धा गुप्त स्वरूपात असतो, तसेच अहंकार सुद्धा प्रकृतीच्या पोटी गुप्त स्वरूपात असतोच. हाडीज्वर
शरीरातील कफ, पित्त व वात या त्रिधातूंमध्ये गुप्त रूपाने असतोच. अपथ्य झाले की या त्रिधातूंची साम्यावस्था बिघडते आणि मग तो हाडीश्वर शरीराला आतून बाहेरून सर्व बाजूने व्यापून टाकतो. त्याप्रमाणे अहंकार प्रकृतीत गुप्त स्वरूपात असतोच, पण पंचमहाभूते एकत्र आली की त्यांचे पंचीकरण झाले की देह आकाराला येतो. तेव्हा हा अहंकार आपले अस्तित्व प्रकट करतो आणि जीवाला चहूकडून नाचवतो. त्या अहंकाराचे एक वैशिष्ट्य ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की हा अज्ञानी जीवांना विशेष त्रास देत नाही, पण सज्ञानी जीवांच्या गळ्यात मात्र फास अडकवून नाना संकटांमध्ये घालतो. आता ज्ञानी म्हणजे वास्तविक स्वतःचे परब्रह्म रूपत्व जाणणारा, तो तर जीवाला संसारातून मुक्त करतो. मग इथं ज्ञानी जीवांना नाना संकटात घालणारा कोणता सज्ञानी ज्ञानदेवांना अपेक्षित आहे? ज्ञानदेवांनी 7व्या अध्यायात म्हटलं होतं की एक स्वयं बुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही, एक जाणीवेचे डोही गर्वेची गिळिले. जेही माया नदी आपल्या बुद्धिरूपी बाहूने तरून जाण्याचा प्रयत्न करतात त्यांचा या माया नदीमध्ये ठावच लागत नाही. आम्हाला सारं समजतं. या शहाणपणाच्या जोरावर जे माया नदीच्या डोहात शिरतात त्यांना ज्ञानाचा अभिमान गिळून टाकतो. त्यामुळे येथे सज्ञान म्हणजे ज्ञानाचा वास्तविक अनुभव न येता नुसते पुस्तकी ज्ञान असणारा असा अर्थ करावा लागतो. अशा ज्ञानी समजणाऱ्या लोकांनाच माया नदीचा पार लागत. अशा स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या लोकांनाच माया नदीचा पार लागत नाही. ते आपल्या ज्ञानाच्या अभिमानाने गर्वाने फुललेले असतात. हा अहंकारच त्यांना नाना संकटात घालतो असं ज्ञानदेव सांगत आहेत. पुढे 5व्या ज्ञानदेवांनी बुद्धीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.